हैदराबादमधील सॉफ्टवेअर इंजिनियर तेजस्विनी यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात आता एक धक्कादायक नवा ट्विस्ट समोर आलाय। सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र तपासादरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणानं वेगळंच वळण घेतलंय। नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य भिडू। बातमी सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पोलिसांच्या माहितीनुसार तेजस्विनी रात्रीच्या वेळी नग्न अवस्थेत एका मंदिरात प्रवेश करताना सीसीटीव्ही मध्ये दिसतात। त्यानंतर त्यांनी मंदिरातील अन्मावारू देवीची मूर्ती घेतली आणि तलावाच्या दिशेने जात असल्याचं सुद्धा फुटेजमध्ये दिसतंय। मात्र त्यांनी तलावात उडी मारल्याचं कोणतेही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेली नाही। त्यामुळे मूर्ती नेमकी कुठे गेली आणि पुढे नेमकं काय घडलं याचा तपास सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी तलावात त्या मूर्तीचा शोध सुरू केलाय। ती सापडल्यास तपासाला महत्त्वाचे धागे दोरे मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय। तपासात आणखी एक बाब समोर आली आहे। तेजस्विनी ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या त्याचे दररोजचे भाडे सुमारे 3,500 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। तसंच त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर लॉज असल्यानं त्या परिसरातील हालचालींची सुद्धा पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। याशिवाय त्यांचे आर्थिक व्यवहार, वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंबियांकडून सुद्धा माहिती घेतली जाते। पोलिसांनी स्पष्ट केलंय की तपास अद्याप सुरू असून अंतिम निष्कर्ष आलेला नाही। या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।